विहार देणं अत्यंत गरजेचं असतं. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षीची 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. माऊलींनी मला फोन केला, मला म्हणाले, महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा? फोन केल्याच्या नंतर म्हणजे कोणता दिवस घालायचा? मी म्हणलं, माऊली दादा, दहावा सोडून कोणताही घाला, काही हरकत नाही. असा आमचा 5वा दिवस घातला. असो सर्व गावकऱ्यांनी नियोजन, सुंदर असं प्रकारचं नियोजन, सर्व गावकरी कमिटी मंडळ बघा. आणि मला इतका आनंद व्हायला, आज माझं भाग्य की मला इतका आनंद व्हायला आपल्या गावामध्ये मला कीर्तन करता येईल बघा. दादा मी जर बघितलं तर मी बऱ्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या कीर्तनकारांमध्ये कीर्तन केले, भरपूर 1000-2000 पब्लिक मध्ये मी कीर्तन केलं, पण मला तिथला नमन नसून मला आज इतका आनंद व्हायलाय. त्याचं कारण असं आहे की मी माझ्या आज गावामध्ये कीर्तन करतोय आणि गावामध्ये कीर्तन करत असताना एवढ्या मोठ्या यादीमध्ये कीर्तन दिलंय बरं का. माझं भाग्य. आणि याच्या अगोदर सुद्धा 2 वेळेस कीर्तन केले. ही 3री सेवा आहे बरं का. खरोखरच गावकऱ्याला द्यावे तेवढे धन्यवाद कोणीच आहे बरं का. सुंदर असं हे केलेलं नियोजन ह्या गावकऱ्यांसाठी, ह्या कमिटी मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या. माझं तर खरोखरच भाग्य बरं का. सुंदर असं केलेलं हे नियोजन तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवादच कमी आहेत बरं का. सर्व गावकरी, ग्रामस्थ मंडळ, सर्वजण माझ्या कीर्तनाला उपस्थित, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. सगळेजण इथं सगळे इथं जर बघितलं तर सगळे मोठं लिहितात बरं का. हो, सगळे ऐकणारे सुद्धा कसे येतात? मोठा लिहिते. इथं जर बघितलं तर कीर्तनकाराच्या यादीमध्ये सगळे कसे येतात? मोठा लिहितात. गायनाच्या यादीमध्ये कसे येतात? मोठा लिहितात. पकवाचे सुद्धा मोठा लिहितात. सगळे मोठा लिहितात. फक्त एकच भूल झाला, बाबा बारीक पडलाय. सगळेजण मोठाले आणि मी सगळ्यामध्ये बारीक. आनंद होतोय सगळ्यामध्ये कीर्तन करताना आणि गावामध्ये कीर्तन करत असताना तुम्हाला अजून आनंद होतोय. असा उत्सव वाढायला, असं वाटायला काय करावं काय नाही. खरोखरच बरं का तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. सर्व गावकरी, भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळ, सर्वजण बरं का. भजनी मंडळ सुद्धा ते सुद्धा मला साथ द्यायला उपस्थित. आमचे कचरू महाराज असतील, तसेच आमचे नामदेव महाराज, सर्व ऋषिकेश दादा असतील, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बरं का. आता नाव कोणाचे मला माहित नाही बरं का. सर्व गावकरी, ग्रामस्थ, सगळेजण भजनी मंडळ बरं का. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बरं का. सुंदर अशा प्रकारे अजून भरपूर भजनी मंडळ आहेत बरं का. व तसेच आमचे मृदंग विशारद आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जे आमचं नाव आहे तसे असणारे आमचे अनंत महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद बरं का. तसेच सर्व गावकरी, ग्रामस्थ, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. माझे गुरुजी आज ज्यांच्यामुळे मी इथे उपस्थित आहे तसे असणारे माझे गुरुजी, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव आहे. सर्व महाराज मंडळींचे लाडके माझे गुरुजी अंकुशजी महाराज काळे हे सुद्धा माझ्या कीर्तनाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. सर्व गावकरी, ग्रामस्थ मंडळ, सर्व गुरुजन मंडळ सुद्धा माझ्या कीर्तनाला बहु संख्येने उपस्थित आहेत, तुम्हाला गावकऱ्यांना सुद्धा धन्यवाद. तसेच आमचे मिनिटरी बाबा आहेत, इकडे चौदार मामा असतील, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. सगळेजण आता माय सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे बरं का. ह्या माय सिस्टीम साठी एकदा जोरदार माय सिस्टीम बी पाहिजे तर अशीच पाहिजे बरं का. नाही तर काय काय गावाला गेलं तर कार्यक्रम मोठाले आणि माय सिस्टीम छोटा. पण इथं तसं नाही. कार्यक्रम कसा आहे तशीच माय सिस्टीम आहे बरं का. आणि जसे कार्यक्रम तसंच माय सिस्टीम पाहिजे. नाही तर काही उपयोग नाही. उगाच आहे का बाई मोठीची करायची ऊस पुढे न्यायची नाही ना, उपयोगच नाही. त्याच्यामुळे सुंदर माय सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. गावकरी, भजनी मंडळ, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. कोणतं चॅनल? मराठी हॉस्पिटल सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद बरं का. हा, नाव कोणाचं राहिलं असेल तर माफ करा. लक्षात ठेवा, तुमचं सगळ्यांचं नाव या उखाण्यामध्ये घेतो बरं का. नाव कसं घेतो ऐका, सगळ्यांचं नाव या उखाण्यामध्ये घेतो. नाव घेतो कसं लक्ष देऊन ऐका बरं का. हा, पांडुरंगाचे चरणी फुल वाटू वाकून, पांडुरंगाचे चरणी फुल वाटू वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो. ज्ञानोबा तुकोबरायांचा मान राखून विठाला देवाचा अवतार आहे आणि देवाचा जो
दिवस सांभाळतो बरं का, फक्त दिवस सांभाळतो. सुंदर अशी भागवतामध्ये एक कथा आलेली बरं का. तुम्हाला भागवतामधली एक कथा सांगतो. तुम्ही भागवत ऐकता सगळेजण, ऐकता ना? आणि भागवत ऐकलं बी पाहिजे, सुंदर असतं बरं का, खूप छान भागवत असतं. आणि भागवतामध्ये एक कथा आलेली. गजेंद्र नावाचा हाती पाण्यामध्ये पोहायला गेला आणि गजेंद्र नावाचा हाती पाण्यामध्ये पोहायला गेल्याच्या नंतर नखर म्हणजे मगर, त्या मगरीने गजेंद्र नावाच्या हातीचा पाय धरला. पाय धरला, सगळं कुटुंब तिथे उपस्थित होतं. त्या गजेंद्र नावाच्या हातीचं कुटुंब सगळं उपस्थित होतं. त्या मगरीला प्रार्थना करत होतं, विनवणी करत होतं पाय सोडण्यासाठी, पण मगर काही पाय सोडत नव्हता. सगळं कुटुंब निघून गेलं. शेवट बायको राहिली बरं का. बायको तर बायको असते, बायको बी 4 दिवस राहिली. बायको बी म्हणजे मला बी जावं लागतं, ऊस तोडीला जायचं म्हणजे कापूस यायचं, मला सुद्धा जावं लागतं. बायको सुद्धा निघून गेली. शेवट आता एकटा गजेंद्र नावाचा हाती राहिला. गजेंद्र नावाच्या हातीनं समोर जे कमळाचं फूल होतं, ते कमळाचं फूल सोडून तोडून देवाला अर्पण केलं. देवा, किती परीक्षा घेतलीस रे माझी. देवाला त्या मगरीचा नैनाट केला, गजेंद्र नावाच्या हातीला वाचवलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. एवढा मोठा कोरोनाचा काळ आलता. किती लोक गेले कोरोनामध्ये, किती लोक गेले, बरेचसे लोक गेले कोरोनामध्ये, गेले का नाही? पण मला सांगा, जेवढे मंडपामध्ये बसलेत आपल्यामधून एखादा तरी गेलाय का? नाही गेला. कारण उपकार कोणाचे? तर देवाचे उपकार आहेत महाराज. आपले उपकारच महाराज देवाचे. आणि देवच सांभाळतो बरं का. ह्याच्या संसारातले जे संसारिक लोक जे सांभाळतात ना, ह्याच्या मागं काही ना काहीतरी दिले घेतल्याचं व्यवहार आहे बरं का. जन हे सुखाचे दिले